बार्शी शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांना या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो, बांधवांनो, पाणी टंचाई अत्यंत तीव्र होत चाललेली आहे। जवळपास आपली सगळी धरणं, मध्यम प्रकल्प, साठवण तलाव यांनी तळ गाठलेला आहे। विहिरींचा सुद्धा उपसा होत असताना शहरातील ग्रामीण भागातील विहिरीचं पण पाणी अत्यंत कमी प्रमाणामध्ये त्या विहिरीला पाणी राहिलेलं आहे। बरेच बोर पण कमी झालेले आणि खास करून बार्शी शहरातील नागरिकांना मी आपल्या या युट्यूबच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून नम्रतेची विनंती करू इच्छितो की आज सान्नी धरणातून एक थेंब पण पाणी आपल्याला मिळत नाही। उजनी धरणातून सुद्धा पाणी त्या ठिकाणी एकदम कमी झालेलं आहे। 1 कोटी लिटरच्या 1 कोटी ते 1.25 कोटी लिटरच्या आसपास पाणी या ठिकाणी मिळतंय। काही आपल्या भगवान देवस्थानच्या कडच्या 3 विहिरी, भगवान देवस्थानच्या पुढील विहीर, कोर्ट विहीर, जवार विहीर व पेडाई विहीर या 4 विहिरीवरून आपल्याला काही प्रमाणामध्ये पाणी आपण उपलब्ध केलेलं आहे आणि अशा रीतीने या ठिकाणी एकदम कमी प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध होऊ लागलेलं आहे। त्यामुळे तीव्र पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे। खास करून उपळाई रस्ता, अलीपूर रस्ता 422 हा जो भाग आहे, गेल्या 7-8 दिवसापासून पाणी नाही अशा असंख्य तक्रारी शहरातून येऊ लागलेल्या आहेत, अविकसित भागातून सुद्धा येऊ लागलेले आहेत। परंतु यावरती उपाय करण्याच्या दृष्टिकोनातून जवळपास 14 बोर आज आपण भगवान देवस्थानच्या विहिरीच्या कडेला घेतलेले आहेत। त्यापैकी 12 बोरला पाणी लागलेलं आहे। त्या मोटरी बसवून आपण विहिरीमध्ये पाणी सोडलेलं आहे। त्या विहिरीचा सप्लाय आपण उजनी फिल्टरला त्या ठिकाणी घेतलेला आहे। उजनी धरणातील पाणी आणि विहिरींचं पाणी असं एकत्रित करून आपण हा पाणी पुरवठा या ठिकाणी करत असताना उजनीच्या पण धरणातून जे पाणी येतंय ते अत्यंत शेवटच्या टप्प्यातलं पाणी त्या ठिकाणी येऊ लागलेलं आहे। त्यामुळं जे थोडी त्या ठिकाणी तवंग वगैरे त्या ठिकाणी केमिकलचा दिसून येतोय आणि काही प्रमाणामध्ये थोडाफार वास सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्या ठिकाणी जे आपल्याला प्रक्रिया करायची, सगळे डोस वगैरे देण्याचं काम या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाकडनं नगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे। तरी देखील या ठिकाणी आपण जवळपास 80 बोर आणि 80 बोर मध्ये मोटारी, त्याचबरोबर 40 हापसे, त्यालाही चांगल्या प्रमाणात पाणी असेल तर मोटरी बसवण्याचं काम आपण युद्ध पातळीवरती हातामध्ये घेतलेलं आहे। त्याचे सुद्धा जवळपास 17 बोर मारण्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। लाईटचे कनेक्शन घेणं, कोटेशन भरणं, ह्या सगळ्या प्रक्रिया क्लिष्ट प्रमाणामध्ये आहेत। तरी देखील कुठेही विनाविलंब या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे।